नमस्कार. माही शिवण क्लासमध्ये आपल्या सगळ्याचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजची डिझाईन कशी काढायची तर ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. तर सगळ्यात अगोदर ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची. मागच्या भागाची जी काही उंची असेल ती टाकायची आणि त्याच्यात 1 इंच जास्त घ्यायचं आहे. तर इथे मी 14 इंच पूर्ण ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. आता इथं वरती शोल्डरचं माप टाकायचं आहे. तुमचं जे काय असेल ते तुम्ही इथं शोल्डरचं माप टाकायचं. तर इथं मी 5.5 इंच शोल्डरचं माप टाकून घेतलेलं आहे इथं या पद्धतीत. आता मुंड्याचं माप टाकायचं. तर इथे मी 6 घेतले. हे 38 साईजचा ब्लाऊज आहे. तर तसंच खाली कमरेचं माप टाकायचं. कमरेचा चौथा भाग घ्यायचा जी काय असेल ती. तर इथं कंबर आहे 31, तसा चौथा भाग 7.25 इंच इथं घ्यायचा आहे. तसंच पुढे टक्ससाठी 1 इंच जास्त घ्यायचं आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचं. आता इथं वरच्या बाजूला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. जी काय असेल ती तुम्ही इथं चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी 38 साईज आहे त्यामुळे मी इथं 9.5 इंच टाकलेला आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. तसंच इथं वरती गळा रुंदी टाकायची. तर इथं मी वरी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. तसंच गळ्याची उंची टाकायची जी काय असेल ती तुम्ही इथं टाकून घ्यायची. इथं मी 10.5 इंच गळ्याची उंची टाकलेली आहे. तसंच या बाजूला खालच्या बाजूला 3 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता एक बॉक्स तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीत एक बॉक्स तयार करून घ्यायचा. आता इथं गोल आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीत गोल आकार असं देऊन घ्यायचा. नंतर 2 इंचवर असे पॉईंट देत जायचं. इथं अशा पद्धतीत हे पॉईंट द्यायचे. खूप सुंदर डिझाईन आहे. तर आता ह्याला असा गोल असा राऊंड द्यायचा. अशा पद्धतीत करून घ्यायचं सगळं. खूप सुंदर ही डिझाईन आहे आणि कुणालाही सहज जमेल अशी ही डिझाईन आहे. कट करताना व्यवस्थित कट करून घ्यायचं. जसा आकार दिलेला आहे तसंच कट करत जायचं आहे.
सावकाश कट करायचं, जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीत सावकाश कट करून घ्यायचं. तर हे बघू शकता, खूप सुंदर डिझाईन तयार झालेली आहे आणि ब्लाऊजला खूप सुंदर दिसते. तर खूप सोपी पद्धत आहे डिझाईन काढायची. तर तुम्ही पण अशा पद्धतीत ब्लाऊजला डिझाईन टाकू शकता. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.